जलवायू परिवर्तन समजून घेऊन वातावरणातील बदलाला अनुकूल अशी शेती पद्धती तंत्रज्ञान विकसित व्हावे व शेतकरी बांधव आत्मनिर्भर व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाने योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महोत्सव ॲग्रोटेक प्रदर्शन 2023 चा शुभारंभ विद्यापीठ क्रीडांगणात 27 डिसेंबर रोजी झाला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाखडे, हरीश पिंपळे, चेनसुख संचेती, आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, कुलसचिव सुधीर राठोड, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रारंभी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। भारतात कृषी क्रांतीची सुरुवात भाऊसाहेबांनी केली। त्यांनी दिल्लीत भरविलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला जगभरातील मान्यवरांची उपस्थिती। देशात शेती उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी 10 वर्षे कृषी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प राबवले, नवे तंत्रज्ञान आणले। या प्रयोगांमुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली। त्यांच्या दूरदृष्टीने विदर्भात शिक्षणाचा प्रसार झाला असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून बोलताना केले। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। श्री प्रकाश भारसाखडे साहेब सर हे रेसिडेंशियल एज्युकेशन मैं यही रहता आगे ज्वारीमध्ये सर 18 आपण विकसित केले आहेत। 8 यांना एक स्पेशल लर्निंग कधी आपण हे करतो आणि त्याचं जो प्रॉफिट असेल तो 50% विद्यार्थ्याला शेअरिंग आणि हा वायगाव हे आपला एकदम जास्त कुटुंब आपलं 6% पतंजलीचे जागेवर लोक बायबॅग हा याच्यामध्ये 6 पर्यंत कुरकुमी आहेत आणि बेस्ट फॉर कॅन्सर। इतर सर्व सन्मान्य सदस्य यांना मी विनंती हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान या विषयावरच्या घडी या गावातील सोयाबीन पिकाचे शेत हे गाव आहे दत्तक घेतलेलं त्यांचा सन्मान आपण करावा। की 3 महिन्याचा पाऊस हा 15 दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो। अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले। त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य देत आहेत। 20 पिकावर आपलं संशोधन चालतं। आजपर्यंत आपल्या विद्यापीठात शेतकऱ्यांशी वाण विकसित केले। 1508 ते 7 जुलै या काळामध्ये आयोजित करतो आणि दुसरं